नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. सध्या सरकार त्यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशामध्ये अनेक पक्षाचे नेते हे त्यांची भेट घेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी मनोज जरांगे यांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून दिली. त्यानंतर स्वतः मनोज जरांगे यांनी याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत आला हे पाहून उद्धव ठाकरे अचंबित झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. गेल्या 2 दिवसांपासून आम्ही बघत आहोत, मुंबईत नाक्यानाक्यात चौकाचौकात सगळीकडे मराठेच दिसत आहे. एका गरिबाच्या पोराच्या शब्दावर मराठा आंदोलकांनी मुंबईत येणे ही मोठी गोष्ट आहे असे म्हणत कौतुक केले आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आलेल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे. ही संख्या हजारोच्या घरात आहे. पाऊस पाण्यात चिखलात तो आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. अशा वेळी तमाम शिवसैनिकांना माझे आवाहन आहे की या बांधवांना पाणी, अन्न, शौचालय अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे राहा. हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे.